साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। भीमा खोऱ्यात 2 दिवसात झालेल्या विक्रमी पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग झपाट्याने वाढला असून आज सकाळी दौंडजवळ हा विसर्ग 42,882 क्युसेकचा होता। दरम्यान खडकवासला धरणातून 47,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आल्याने उजनीचा विसर्ग सायंकाळी 50,000वर जाण्याची शक्यता आहे। रात्री 11 वाजता उजनी धरणात 1.70% इतका पाणीसाठा झाला आहे। भीमा नदीच्या खोऱ्यात गेल्या 2 दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा, मुळा, मुठा खोऱ्यातील धरणे वेगाने भरत आली आहेत। खडकवासला धरणातून काल दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात केली। रात्री 9 वाजता 25,000 क्युसेकचा विसर्ग वाढवण्यात आला, तर रात्री 11 वाजता 40,000 क्युसेक्स करण्यात आला असून पहाटेपासून 47,000 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे दौंडजवळ उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढून 42,000 क्युसेक्सवर गेला आहे। आज दिवसभर उजनीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे। गावागावात अहो महाराष्ट्रात येत नाही असा कणखर, येत नाही असा कणखर। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा। रण मैदानी वागा गरजून पुढं निघाला, राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन। शुभेच्छुक शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सोलापूर। अन्यायाचा राग वचनाला जाग, अन्यायाचा राग अहो वचनाला जाग। घेतला नाही कधी माघार, घेतला नाही त्यांनी माघार। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार।